सर्वांना सांगितलं की ज्यांची इच्छा असेल त्यांनी हा विधी करून परमेश्वरी कृपा प्राप्त करावी, त्यास माझी पूर्ण संमती आहे. त्यानंतर तो मंत्र एकानंतर एक याप्रमाणे सर्व भावांनी वाचन केले आणि सर्वांच्याच तोंडून एकच विचार निघाला की हा विधी 41 दिवसांचा आहे. तो हनुमानजीचा आहे, त्यामुळे तो कठीण आहे आणि विधी पूर्ण करावाच लागेल. आणि तो जर मध्ये सोडता येत नाही. तो जर विधी पूर्ण झाला नाही तर आपण एकतर मरू किंवा पागल होऊ अशी आम्हाला भीती वाटते. म्हणून आम्ही हा विधी करीत नाही. हे ऐकून बाबा स्तब्ध झाले. थोड्या वेळाने ते चारही भावांना उद्देशून म्हणाले, बघा, आपण 5 भाऊ आहोत. तुम्हाला भीती वाटते तर ठीक आहे, तुम्ही करू नका. परंतु एक भाऊ मरण पावला आणि आपण 4च भाऊ आहोत असे समजा, आणि तुम्ही माझ्या कुटुंबाचा प्रतिपाल करण्याची जबाबदारी घ्यावी अशी विनंती त्यांनी 5 भावांना केली, 4 भावांना केली. त्यावेळी बाबांच्या कुटुंबात आई म्हणजे बाबांची पत्नी आणि मुलगा असे दोघेच होते. त्यावेळी बाबांनी संकल्प सोडला की मी हा विधी करून भगवंताची प्राप्ती करीन किंवा मरीन, परंतु मागे फिरणार नाही. यावरून बाबांच्या स्वभावातील दृढ निश्चयपणा दिसून येतो. याप्रमाणे निर्णय घेऊन महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी 26 नोव्हेंबर 1945 साली सोमवारला 41 दिवसाच्या विधीला म्हणजेच साधनेला सुरुवात केली. त्यावेळी बाबा ऐन तारुण्यात म्हणजे फक्त 24 वर्षाचे होते. 41 दिवसाचा विधी पूर्ण करून 42व्या दिवशी म्हणजेच 6 जानेवारी 1946 रविवारला बाबांनी साखरेचा नैवेद्य दाखवून त्याची समाप्ती केली. बाबांनी विधी समाप्ती केल्यानंतर त्याच दिवशी ते मौदा येथे ज्या व्यक्तीने त्यांना मंत्र दिला होता त्या व्यक्तीकडे गेले व बाबांनी त्या व्यक्तीला सांगितले की 41 दिवसाचा विधी काल पूर्ण झाला आणि आज 42व्या दिवशी त्या विधीची समाप्ती केली. विधी सुरळीत पार पडला असे सांगून पुढील कार्य करण्याची विनंती त्यांना केली. पुढच्या कार्याबद्दल सांगताना ती व्यक्ती बाबांना म्हणाले की रोज एक वेळा याप्रमाणे 7, 11, 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91 आणि 101 दिवस त्याच मंत्राने 108 वेळा मंत्र म्हणून हवन घडवावे लागते. परंतु तो संन्यासी त्रिताल म्हणजेच एका रात्रीतून तीन वेळा असे हवन करीत होता. त्याची विधी असा की हवन संध्याकाळी सूर्यास्तानंतर सुरू करून रात्रभरात तिन्ही हवन सूर्योदयापूर्वी संपवावे लागते. अशा प्रकारे हे त्रिताल हवन 7, 17, 21 ते 101 दिवस करावे लागते. अशा प्रकारे हवनाची संपूर्ण माहिती लिहून घेऊन बाबा सायंकाळी नागपूरला परत आले. घरी आल्यानंतर त्यांनी वरील सर्व माहिती सर्वांसमोर ठेवली आणि म्हणाले की ही खर्चाची बाब आहे. अगोदरच आपली आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे, म्हणून आपण दिवसभर विणकार करून सायंकाळी मजुरी मिळाल्यानंतर सामानाची खरेदी करून त्रिताल हवन करू. याशिवाय त्रिताल हवन असल्यामुळे रात्रभर जागरण होईल, म्हणून सर्वांनी जागायची आवश्यकता नाही. कारण आपण सर्वजण जागलो तर दुसऱ्या दिवशी विणकाम होणार नाही, त्यामुळे मजुरी मिळणार नाही आणि सामान न आल्यामुळे हवन कार्य करता येणार नाही आणि हवनात खंड पडेल. यावर सर्वांनी गंभीरपूर्वक विचार केला आणि दुसऱ्या दिवसापासून 7 दिवस त्रिताल हवन करायचे ठरविले. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून बाबांनी 7 दिवस त्रिताल हवन केले. आपण सेवक जशी हवनाची मांडणी करतो त्याचप्रमाणे बाबांच्या हवनाची मांडणी होती. बाबा स्वतः हवन घडवीत होते. या त्रिताल हवनात बाबांचे भाऊ श्री जागोबाजी हे जागेची साफसफाई करणे, रांगोळी काढणे इत्यादी कामे करीत होते, तर आई वाराणसी ह्या प्रसाद तयार करायच्या. अशा प्रकारे 7 दिवस त्रिताल हवन करून 7व्या दिवशी सर्वांनी भोजन करून सोहळा पार पाडला आणि बाबांनी परमेश्वरी कृपा प्राप्त केली. या परमेश्वरी कृपेचा फायदा
ते इतरांना करून देत होते. त्यांच्याकडे जे लोक दुःखी कष्टी लोक येत होते त्यांचे दुःख मंत्राने तीर्थ करून व मंत्रोच्चाराने फूक मारून दुःख दूर करू लागले. बाबांनी भगवान बाबा हनुमानजीची प्राप्ती केल्यानंतरसुद्धा त्यांच्या कुटुंबातील लोक हिंदू धर्मातील सर्व देवांना जसे राम, कृष्ण, शंकर, पार्वती, देवी इत्यादी मानत असत. त्यांची पूजा अर्चना करत असत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील दुःख पूर्णपणे नाहीसे झालेले नव्हते. कुटुंबात दुःख आले तर बाबा मंत्रोच्चाराने फूक मारत असत. मंत्रोच्चाराने तीर्थ करून देत आणि दुःख नष्ट करीत असत. परंतु ती तात्पुरतीच दूर होत होती. इतर लोकांना हे माहीत झाल्यावर ते दुःखी कष्टी लोक बाबांकडे येऊ लागले. बाबा मंत्रोच्चाराने फूक मारून त्यांचे दुःख दूर करू लागले. बाबा हे विधी करणारे असले तरी त्यांना यातील काहीही समजत नव्हते. ते अज्ञातवासात होते. परंतु त्यांच्या मंत्राने लोकांना भगवंताचे गुण मिळत होते. एके दिवशी रंगारी समाजाची शांताबाई नावाची एक बाई बाबांकडे आपले दुःख घेऊन आले. तिच्या अंगात खूप भूत येत होते.